माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये। तुम्ही अहो अहो मला चिमटा काढा ना। हे हे खरं आहे ना सगळं? अहो दुर्दैवाने खरं आहे ते। अगं मग दुर्दैवाने कशाला? आई खरं आहे हे सगळं। गोखलेंकडून बनावटी असं कधीच काही येणार नाही। हो मग माझ्या जानूचं सासर आहेच तेवढं चांगलं। कुणाची ग माझी बायती। ए पिंट्या बघ बघ हे असे जपायचे असतात संबंध। शिक जरा जानूकडून काहीतरी आणि जपळ देवासमोर आधी जरा साखर ठेवून ये आणि आपल्यासाठी चिबूटभर घेऊन ये। नाही तर तूच शिरा करतेस का ग जानू? मस्तपैकी गोडाचा। ही आनंदाची बातमी आहे काय? हो की नाही? माझा विश्वासच बसत नाहीये। नाही ना? जानूमुळे घडलंय सारं। नव्हत्याच होतं करून दाखवलं। हो आज जरा मठात जाऊया का? कला तू जरा गप्प राहशील का? जानू आपल्याला हे स्वीकारता नाही येणार। का? का स्वीकारता येणार नाही? ओ काय डोकं बिकं फिरलंय का तुमचं? आई ओरडू नकोस। का ओरडू नको? ओरडणार। हे बघ ना तोंडाला काय वाटेल ते येईल ते बोलतायत। आणि आता जर ह्या पिशवीला कोणी हात लावला ना तर मी एकतर जीव घेईन नाही तर जीव देईन तरी। अगं पण इतकंच होतं तर पाठवलंच कशाला आई आजींकडे परत? अगं मी कुठे पाठवलं? मी तर अगदी डोळ्यात तेल घालून जपत होते। या अवलक्षणी कार्ट्याने तुझ्या आजी सासूला नेऊन दिलं ते। काय नाही ताई, आई म्हणते तसं काहीही झालेलं नाहीये। आई त्या दिवशी तू आली होतीस ना तेव्हा तुम्हा दोघींचं बोलणं मी पिंट्या स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद कर असं हजारदा सांगितलंय मी तुला। नाही दोष त्याचा नाहीच आहे, दोष माझाच आहे ना। मुलगा हा असा स्वतःच्याच घरात चोरी करणारा आणि नवरा हा असा कोणी काही देतं म्हटलं की यांचं अगदी मस्तक शूळच उठतं। एक मिनिट मला नक्की कळेल का काय प्रकार आहे हा सगळा? पिंट्या खरं आहे हे सगळं? नाही ताई, ताई आता तुझ्या बरोबर जे होतंय किंवा तुझ्या घरात जे घडतंय का होतंय माहितीये मला। ताई मला असं वाटलं की तो हार आणि ती साडी मी परत केल्यावर हा सगळा गुंता सुटेल, भाऊजी परत घरी येतील म्हणून तू तुझ्या आईच्या वस्तू चोरल्या। बाबा मला नाही वाटत पिंट्याचं यात काही चुकलंय। जानू तुला याचं वागणं पटतंय? हो म्हणजे तुम्हाला विश्वासात घेऊन त्याने हे सगळं करायला हवं होतं हे खरं आहे, पण त्यात वेळ जाईल असं वाटलं असेल त्याला। पण मुळात हा आगाऊपणा करण्याची गरजच काय होती म्हणते मी। लग्नात त्यांनी मला ते आहेर म्हणून दिलं होतं। गोखले खुश आणि मीही खुश। मग याच्यात यांचा संबंध येतो कुठे? मी कधी ह्यांना विचारलं तुम्हाला काय दिलं? काय रे पिंट्या तुला काय दिलं? काय हो तुम्हाला काय दिलं असं विचारलं कधी? विचारलं असतंस तर सांगितलं असतं आम्ही। मग तुम्ही विचारायचं होतं ना। अगं पण मुळात तुला एवढा महागडा आहेर लग्नामध्ये मिळालाय हे तू त्याच मी का सांगितलं नाहीस मला? हात जोडून विनंती केली असती त्यांना आमच्या ऐपतीच्या बाहेर काही देऊ नका आम्हाला म्हणून। पाहिलं तुम्ही हे असंच बोलणार हे मला माहित होतं। तुमचं हे असंच रडगाणं चालू राहणार म्हणून मी नाही सांगितलं तुम्हाला। आता त्यांनी जो आहेर केलाय तो त्यांच्या ऐपतीप्रमाणे केलेला आहे, आपल्या ऐपतीप्रमाणे नाही। यात त्यांचं काय चुकलं? आई तुला हे सगळं आहेरात मिळालेलं नाहीये आणि चोरलेलंही नाहीये मी। आई चंद्रहार आणि सोन्याची जर असलेली साडी हे या घरात कसं आलंय यावर मला चर्चा करायची नाहीये आणि मला वाटतं तुलाही करायची नसेल। बाबा
पिंट्याचं चुकलं असेल, पण ह्यावेळी तुम्ही त्याला समजून का घेत नाही आहात? किती वेळा किती वेळा चुका पोटात घ्यायच्या त्याच्या? बाबा हो, त्याने जे काही केलंय ते माझ्यासाठी आणि माझ्यावरच्या प्रेमापोटी केलंय ना, आणि माझा संसार सुखाचा व्हावा ह्यासाठी केलंय ना. जानू, माझ्या मनामध्ये काय चाललंय ना, हे तू स्वतः एका मुलीची आई झाल्याशिवाय तुला नाही कळणार. आपल्या मुलीच्या सासरी आपली इभ्रत राहावी, आपल्याबद्दल तिच्या सासरी फार आदराने नको पण किमान सभ्यपणे तरी बोललं जावं असं वाटणारी पिढी आहे आमची. हे सगळं तुझ्या सासरी कळलं तर काय वाटेल त्यांना? काय मत होईल त्यांचं पिंट्याबद्दल, तुझ्या माहेराबद्दल? तो होऊ नये म्हणूनच पिंट्या असं वागला ना बाबा. अहो, तुमच्या इतकाच तो सुद्धा माझ्या हिताचाच विचार करतो. आणि हा आई अजींचा मोठेपणा आहे की त्यांनी सगळं विसरून हा हार आणि साडी परत पाठवली आहे. हो, मोठेपणा म्हणे. आधी एवढ्या तेवढ्यावरनं तमाशे करायचे आणि नंतर मग आपला मोठेपणा मिरवायचा. मी म्हणते, या एका साडीने आणि हाराने काय भागीरथीबाईंच्या तिजोरीला भोग पडलं होतं का? काही इस्टेट आटत चालली होती त्यांची? आई प्लीज, आई अजींबद्दल आपण काही बोलावं इतके मोठे नाही होत आपण. अगं, माझं नशीब आहे की मला आज त्यांच्या सानिध्यात राहायला मिळालंय. आणि यापुढे आई अजींबद्दल एकही वाकडा शब्द उच्चारलेला मला चालणार नाही. शेवटचं सांगतेय. बाबा, पुन्हा सांगते, अहो पिंट्या आता मोठा झालाय, स्वतंत्र विचार करायला शिकलाय. त्याचा विचार तुमच्या विचारांपेक्षा वेगळा असू शकतो. त्याची कृती तुम्हाला पटत नसेल, ती चूकही असेल, पण त्याचा विचार ऐकूनच घेतला नाही असं नाही झालं पाहिजे. तुम्ही एकदा मनापासून त्याचं ऐकून तरी घ्या, बोला त्याच्याशी, मग द्या ना तुमचं मत. ठीक आहे, बोलेन मी त्याच्याशी. चला, मी निघते आता, खूप उशीर होतोय. ताई, मी येतो सोडायला. अरे नको, बाहेर गाडी आहे, मी जाईन. गाडीपर्यंत येतो. बरं चल. बाबा, येते मी. हो, ये. येते ग. सावकाश जा. ताई, ए ताई, काय झालं सरे? काय म्हणतात आई? अगं थांबू म्हणतायत. थांबू म्हणतात? अरे देवा, आता अगं बाई, आली बाई. बरं झालं बाई आलीस तू. आता आम्ही विचारच करत होतो, आता काय करायचं. काय झालं? नाही नाही, तसं काळजी करण्यासारखं काही झालं नाहीये, पण आज आई तुझ्यासाठी जेवायला थांबल्या आहेत. म्हणजे आई आजी जेवल्याच नाहीत अजून? हो ना ग, त्यांची जेवायची वेळ कधीच उलटून गेली. आम्ही केव्हाच्या म्हणतोय त्यांना जेवायला बसा, जेवायला बसा, पण म्हणायला नाही, आज जान्हवीला येऊ दे, मग सगळ्या एकत्रच बसूया. मी आत्ता तुला फोनच करणार होते, कधी येतेस ते विचारायला. आणि मी नेमका आजच उशीर केला. असू दे, एवढं काही बिघडलं नाहीये, पटकन जाऊन हातपाय धुवून ये, आम्ही वाढायला घेतो तोपर्यंत. मी लगेच येते. सरे, आई जान्हवीवर हळूहळू माया करायला लागल्या नाही? हो ना ग, आणि कर्तव्य म्हणून नाही, मनापासून करतायत त्या. जान्हवी आईंच्या मनात स्थान मिळवते हे नक्की. आईनी जान्हवीला स्वीकारलं. हो ना ग, काही महिन्यांपूर्वी अशक्य वाटत होती ना ही गोष्ट. मला तर अजूनही भीती वाटते ग.
असं का म्हणतेस ताई? सरे, आपल्या घरात अशक्य वाटणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आपण पाहिल्यात नाही का? आपल्याकडे सुख येतात ते दुःखाला बरोबर घेऊनच येतं बघ. आनंदाला कायम कसलं तरी ग्रहण लागलेलंच असतं. ताई, अगं त्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या, त्याचा आता कशाला विचार करायचा? नाही सरे, जुन्या गोष्टी नाहीयेत त्या, आत्ताच बोलते मी. आता जान्हवीला आईने स्वीकारलं याचा आनंद मानायचा, की श्री दुरावला याचं दुःख हेच कळेनासं झालंय मला. आजी, तुला माहितीये, तू माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहेस आणि माझी सगळ्यात जवळची मैत्रीण सुद्धा. तुझी माझ्यापासून दूर पळून जाण्याची इच्छा मी कधी पूर्ण होऊ देणार नाही आजी. मेले तरी तुझ्यापासून पळून जाऊ शकणार नाही. मी पळत होते तुझी परवड पाहायला लागू नये म्हणून. आई, आजी, माझी परवड तू माझ्या आयुष्यात नसण्यानं होणार आहे. श्री, बेसिकली घरात सुद्धा तिला तुझी उणीव जाणवते आणि आता काही दिवसांनी तू ऑफिस मध्येही नसणार आहेस. या कल्पनेनेच अस्वस्थ झालीये ती. श्री, तू परत ये ना. आई आनंदाने घरात स्वागत करेल तुझं. प्लीज श्री, नाही म्हणू नकोस. हल्ली सगळ्याचीच भीती वाटते रे. काहीतरी होईल आणि एकदम कुणीतरी चिडेल आणि भांडणं सुरू होतील असं सतत वाटत राहतं. त्यामुळे खूप सांभाळून वागते मी आजकाल. उगाच गरज नसताना स्वतःच्याच वागण्याचं समर्थन करत सुटते. तू येणार आहे परत. मला इतकंच म्हणायचंय श्री, तुला जर अय्याजींची इतकी काळजी आहे ना, तर मग एकदाच ही तेढ मिटवून का टाकत नाहीस? अरे काय करायची ही जागा? जर आपली माणसंच आपल्या बरोबर नसतील तर काय करायचं या घराचं? ऑफिस मध्ये अय्याजींशी इतका कठोरपणे नको ना वागूस प्लीज. त्यांना त्रास होतोय रे. परत खूप झालं.
अय्याजी चहा. साखर जास्त झालीये का? मी पटकन दुसरा बनवून आणते. नाही नाही, साखर बरोबर आहे. मी फक्त चहा घेऊन नव्हतं बोलवलं तुला. लॅपटॉप बद्दल काही बोलायचं होतं का? सॉरी, काल आपल्याला लॅपटॉप घेऊन बसताच नाही आलं. मीच जरा उशिरा आले. नाही ते ठीक आहे. मी अटॅचमेंट पाठवली आणि सीसी पण केला. मी नेहमी मोजकच कमी बोलते, मुद्द्याला धरून बोलते. पण आज शब्दांची जुळवाजुळव करावी लागतीये. आपण न बोलताच समोरच्याला कळलं आणि तो तसा वागला तर, आणि सगळं परस्पर घडत गेलं तर किती बरं असं वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र बोलून दाखवावंच लागतं. काही गंभीर आहे का अय्याजी? जान्हवी, मी आजवर कुठलाही निर्णय कुणालाही विचारून घेतला नाही. पण मी श्रीशी बोलायची, त्याची मतं जाणून घ्यायची. त्याची मतं वेगळी असायची, सगळीच मला पटायची नाहीत. पण तरी एक वेगळा विचार कळायचा. सगळ्या बाजूनी मला विचार करता यायचा आणि माझ्या निर्णयाला त्याची मदत व्हायची. आज मला त्याच्या मतांची गरज भासतीये, पण तो आधार गेलाय अशी मला भीती वाटते. अय्याजी, तुम्ही माझ्याशी बोला ना. म्हणजे तुम्हाला मत देऊ शकेन की नाही माहित नाही, पण तुमचं ऐकून घेईन मी सगळं. जान्हवी, मी श्रीला बोट धरून चालायला शिकवलं, पण तो लाडावणार नाही, आपल्याकडे असलेल्या गोष्टी गृहीत धरणार नाही याची मात्र खबरदारी घेतली. आज तो यशस्वी झालाय, पण त्याचे पाय जमिनीवर आहेत. आयुष्यभर त्यांनी माझं बोट धरून चालावं असा माझा आग्रह कधीही नव्हता. मी त्याला जबाबदारी घेऊ दिली, निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. आणि एक दिवस असा आला की त्याचे विचार स्वतंत्र असूनही त्याचं वागणं बेजबाबदार नाहीये हे माहीत असूनही मी त्याच्या कृतीनं हादरले. की त्याचे विचार स्वतंत्र असूनही त्याचं वागणं बेजबाबदार नाहीये हे माहीत असूनही मी त्याच्या कृतीनं हादरले. आपल्याला विश्वासात घेतलं नाही, उलट आपल्यापासून काही गोष्टी लपवल्या याचं दुःख झालं. अनेक मोठमोठ्या निर्णयांमध्ये आपण ज्याचं मत घेतलं त्याला आपल्याशी खोटं बोलावंसं वाटलं याचा धक्का बसला. पण तरीही घर सोडून जाणे एवढं मोठं काही झालं नव्हतं. नाही अय्याजी, तुम्ही श्रीला घर सोडायला नाही सांगितलं, पण भाग तर पाडलं ना. एकावर एक असे धक्के बसत गेले की हे सगळं कुठल्या दिशेला चाललंय तेच कळलं नाही. आणि कळलं तेव्हा तोंडून शब्द निघून गेले होते, मन दुखावली होती. मला तर काही सुधरेनासच झालंय. नाही आजी, तुमचं काहीही चुकलं नाहीये. तुमचंही नाही आणि श्रीचंही नाही. यात जर कुणाची चूक झाली असेल तर ती फक्त माझी आहे. मी तो चंद्रहार हरवण्याचा गलथानपणा केला नसता तर यातलं काहीच घडलं नसतं. श्रीला फक्त आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून पुढे जायचं होतं. माझ्या लग्नानंतर माझ्याबद्दल कुणाचंही मत वाईट असू नये इतकीच त्याची इच्छा होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी आवडेन अशी माझी इमेज व्हावी असं श्रीला वाटत होतं.
त्याच्यासाठी तुम्हाला मी आवडणं खूप महत्वाचं होतं. आई खरंच तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता त्याचा. मी श्रीला समजून घेण्यात कमी पडले का ग? श्री परत येईल असं वाटतं तुला?